हे सरकार तर म्हणतं आम्ही लय चांगलं सरकार चालवतोय, पण आपण जर बघितलं तर सरकारचं पहिलं काम, सरकारने आरोग्याच्या सुविधा आपल्याला द्यायला पाहिजेत. सरकारी दवाखान्यात गेलं डॉक्टर लांबूनच चेक करतोय, बरोबर आहे का नाही? जसं डॉक्टरला सेन्सर बसले असं होतंय, डॉक्टर लांबूनच चेक करतोय. शिवाय सरकारी दवाखान्यावर विश्वास कोणाचा राहिला नाही, राहिलाय कोणाचा? नाही विश्वास सरकारी दवाखान्यावर अर्धा टक्का पण नाही. सरकारी शाळेवर कोणाचा विश्वास राहिला नाही, त्याच्या मास्तर कोणी भारासाठी नाही लेकरांना चांगलं ठेवतोय का? नाही तुमच्या लेकर कुठं सरकारी शाळेत आहेत का प्रायव्हेट मध्ये? मग जर आपण पाहिलं, कांद्याची निर्यात चालू होती बांगलादेशला, ते अचानक एक तिथं प्रकरण झाले, हिंदू माणसाला मारण्यात आलं. त्याच्यानंतर गाड्या बॉर्डरला स्टॉक झाल्या आणि आपल्या इकडचे जे शेतकरी येत त्यांचा कांदा सगळा ते 4-5 दिवसात 40-42 रुपयांनी कांदा चालला होता, तो गपक्यास आला 20 रुपयाच्या आत. असं मतदान करताना तुम्ही असा विचार करतात की आपल्या शेतातल्या मालाला भाव नाही, त्याच्यावर मतदान करावा? तुम्ही जर आज डायरेक्ट राम मंदिरावर मतदान केलं तर युपी मध्ये तुम्हाला दर्शन तरी घेणं होतं. नाही आमच्या शेतकऱ्याला थोडं जेवणाची दारूची सोय केली की शेतकऱ्याला पक्षाशी काय घेणं देणं नाही. नमस्कार मित्रांनो, टीडी बोलतोय नवीन एपिसोड मध्ये आपलं स्वागत आहे. आज आम्ही आमच्या मित्रांच्या शेतामध्ये आलो. त्यांनी यावर्षी खूप 7-8 लाख कमवायचे होते त्यांना, त्यामुळं 3-4 एकर कांदा लावलाय. आणि मी सांगत होतो त्यांना कांदा लावू नका, ह्या वेळेस कांद्यात जरा व्याजारी होऊ शकते. ऐकलं नाही. आज खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणावर खर्च केलाय आणि कांदा बी हे क्षमापत पोहोचलाय. तर आपण त्यांच्या बरोबर आज चर्चा करणार आहोत. अशोक, आपलं स्वागत आहे आमच्या नवीन एपिसोड मध्ये. कस काय कांदा किती लावलाय वर्षी? 3-4 एकर आहे कांदा. कस काय कांद्याचे रेट वगैरे? रेट खर्च काय निघणार नाही, पण घरचे पैसे भरपूर जाते. कांद्याचं नवीन तुमचा आवाज कॉल केलाय. कांद्याचं खूप मोठं दुःख याच्यात सगळ्यात महत्वाचं मला विचारायचं, समजा आपण तरुण शेतकरी येत तर पहिले जुन्या खोंडाचं वेगळं होतं, ते सगळे हातानेच कामं करायचे, बैल वगैरे असायचे. आता सगळं ट्रॅक्टर पासून आपलं विकत करून घ्यावं लागते. आता किती कांदा लावताना किती एकराला लागवड केलेली आपण? 4 एकर. 4 एकर मध्ये किती म्हणजे अंदाज धरला होता तुम्हाला उत्पन्न एवढं होईल भाऊ? म्हणजे पैशाचं का गोण्याचं? पैशाचं. तुमची अपेक्षा किती होती की 4 एकर मध्ये आपलं ह्या वर्षी एवढं उत्पन्न घ्यायचंय? कमीत कमी 7 लाखापर्यंत व्हायला पाहिजे होते. 7 लाखापर्यंत. आणि आता काय रेट चालू आहे सध्या? 11, 12, 10, 9, 8, 7 होते ना का 7 लाख? मग नाही खर्च घरचे पैसे जातील, खर्च कसला नाही. किती रुपये रेट भेटून अशी अपेक्षा होती? 25-30 पर्यंत. आणि आता भेटतो 10-12. आता भेटतो 10-12. तुमचे 12 वाजायचे मिळाले त्यावरती? वाजायचे नाही, वाजलेत 12. आता समजा कांदा जर तुम्हाला हा स्टॉक करून ठेवायचा म्हणलं, भाववाढीपर्यंत ठेवायचा, तर काय पर्याय आहे काही? नाही, राहत नाही ना. नाशिक कांदा आहे, चढून जातोय म्हणायचं. त्याला खर्च किती घाला असेल? एकरी किती खर्च येतोय? एकरी 60,000 येतो. 60,000 आणि एकरी याच्यामध्ये किती गोण्या निघतील असं तुम्हाला वाटतंय? गोण्या किती निघले तरी भाव नाही ना त्याला. तरी पण गोण्या किती निघतील ना अंदाजे? तरी 1 एकर मध्ये 200 गोण्याच्या आसपास निघत. 200 गोण्या काय निघायच्यात कांदा असा पोचलो? नाही निघायला पाहिजे 200 गोण्या. नाही आपला निघन किती? आपलं निघेल 100 गोण्यापर्यंत. 100 गोण्या म्हणजे 50 क्विंटल का माल निघन म्हणायचं. आणि त्याला 10 रुपयाने जर भाव भेटला तर 500 रुपयाला गोणी पडेल. 100 गोण्याचे होते 50,000. तुमचा खर्च किती झालाय? 60,000 रुपये. 10,000 तर तुमच्या अंगलट येतात. मग अंगलट आहेत ना, तुम्हाला सांगितलं खिशातले पैसे जाणार. आणि आता खिशातले पैसे गेल्याच्या नंतर पुढच्या वर्षी शेती कशी करणार? शेती कर्ज काढून. शेती कर्ज काढून. तुम्ही सरकार निवडीत व्यापारी संघटनेकडून पैसे घ्यायचे व्याजाने 3-4 रुपयाने, त्यांनी शेती करायची परत. आणि शेतकऱ्याच्या मालाला असं भाव नाही, तर उत्पन्न कमी निघतं. ह्या वर्षी वातावरण खराब होतं, त्याच्यामुळं पहिलं तर उत्पन्न गेलं सगळं. असं मतदान करताना तुम्ही असा विचार करतात की आपल्या शेतातल्या मालाला भाव नाही, त्याच्यावर मतदान करावा? तुम्ही जर आज डायरेक्ट राम मंदिरावर मतदान केलं तर युपी मध्ये तुम्हाला दर्शन तरी घेणं होतं. नाही आमच्या शेतकऱ्याला थोडं जेवणाची दारूची सोय केली की शेतकऱ्याला पक्षाशी काय घेणं देणं नाही.
म्हणजे दारूची आणि त्याची सोय केली की शेतकरी कोणाला मतदान करतो? हा तेवढे 2 दिवसात 2-4 दिवस केले की विषय संपला. त्याचा लेटेस्ट मुद्दा. सरासरी मतदान असं इमानदारीने किती मतदान होतंय की कोणी पैसे देत नाही काय नाही आणि मतदान लोक तरी पण करतात? किती टक्के लोक करीत असते? म्हणजे इमानदारीने मतदान. हा ते मुद्द्यावर हे सरकार आलं की आपलं याच्यासाठी हे सरकार यायला पाहिजे बुवा, जसं की शेतमालाला भाव भेटेल किंवा तुमच्या लाईटीची सुविधा चांगली होईल किंवा सबसिडी वगैरे भेटून तुम्हाला मदत होत राहील, आर्थिक मदत, आत्महत्येची वेळ येणार नाही. असं सरकार अशा लोकांना निवडावा, जरा शिकलेला उमेदवार पाहिजे, त्याला थोडी अक्कल असावा. नाही तर इकडे तो लोकांना हाणेमार करीत होता, त्याच्याकडे मेंदू नाही आणि मेंदूच्या लोकांवर राज्य करायला तो उभाच राहिला. हे शेतकरी विचार करतात का मतदान करताना ह्या गोष्टीचा की थर्ड क्लास लोकांना मतदान नाही करावं? करतात? नाही नाही अजिबात नाही. मग कशाचा विचार करतात मतदान करताय? ते 2 दिवसाच्या कालावधीत जे दारू सोय, जेवणाची हॉटेलची सोय करेन तेवढाच विचार. कोण जास्त फास्ट सर्व्हिस आता असं पाहिलं पाठीमाग इमानदारीने सगळा जर महाराष्ट्रात विचार केला तर 10% वर्ग करीत असेल मतदान. म्हणजे मुद्द्याच्या आधारावर जास्तीत जास्त 10%. आणि मग नेते खराब आहेत ह्याचं कारण नेते नाही, ह्याचं कारण पब्लिक आहे. नाही नेता पब्लिकला नेता जसा पाहिजे ना. आता त्यांनी जर समजा दारू हे पाजायचं तुम्हाला हॉटेलवर सारखं जर चालू ठेवायचं म्हणलं 2-4 दिवस, एखादी मोठ्या नेत्याची जर सभा आली तिथं नाही, मग तुम्हाला त्याला गाड्याचा ते खर्च द्यावा खर्च द्यावा लागतो, जेवणाचे पैसे का मग त्याला मग त्याचे भ्रष्टाचार पैसे करणं गेल्याच्या कामाचं. नंतर मग ते साधारण जो चांगल्या मनाचा माणूस आहे तो इलेक्शन लढणारच नाही ना, त्याचे अनाथ कडून पैसे. हा मग सर्वसामान्य जेवणाची सोय त्याला होतच नाही. हा आणि आता ज्याला- साधारण समजा तू एकदम चांगला माणूस आहे असं आपण धरून चालू आणि तुला राहायचंय ग्रामपंचायतला उभा, तर ग्रामपंचायतला बी सध्या 10-15 लाखाच्या आसपास सहज खर्च येते. त्याशिवाय लोक मतदान करीत नाहीत, हड्डी दातात सगळ्याचं मत आपल्या ताब्यात म्हणायचं. मग तू काय तुझ्यासारखे उमेदवार आहेत ते कसे उभा राहू शकणार आहे त्याच्यात? आणि राहिले तरी बी कसे इमानदारीने काम करते? नाही सर्वसामान्याचं काम नाही राहिलं राजकारण करायचं. सामान्याचं काम फक्त वाद वाटाळ्या एवढं. सर्वसामान्याचं काम नाही ते राजकारण करणे. आता याच्यानंतर दुसरे आता तुमचं जिल्हा परिषदेचं आणि निवडणूक नेत्यांची आहे. चुकी नाही. नेत्यांना जर हे पैसे जर खर्च करायचे म्हणलं ते आणणार कुठून? त्यांना बी आणणार काहीतरी- कुठून येतं? त्यांना बी आपली काहीतरी नीट केल्याशिवाय नाही ना जोडणार. मतदारच भांगार म्हणलं नंतर ते नेते तरी कसे येणार आहेत? नाही नेत्यांची चुकी कोण म्हणलं? नेत्यांची अजिबात चुकी नाही. नेते उलटे आता हुशार आहेत, मतदारापेक्षा नेते हुशार आहेत कस काय? आणि चांगले पण आहेत. मतदार मूर्ख आहेत ना, हा. खाण्यावर मतदान करतात ना. मतदार हा विचार नाही करीत. आपण समजा एकदा खातून बितून लय आपलं पदर जरी जाऊन खाल्लं तेवढं 2 दिवस 1000 रुपये खर्च होईल बघा त्या माणसाला, बरोबर आहे का नाही? 1000 रुपयाच खात असतील ना काय हे 7-8 दिवसाची एकदा जीवन येते. 1000चं जरी खाल्लं ना नाही पण त्याच्यानंतर त्यांच्या पुढच्या 5 वर्षात जी कमीत कमी एका माणसाची 1-2 लाखाला तरी गाडा येत असेल. एवढी मारून घेण्यापेक्षा आपलं टायमाला जर पदरचं खाल्लं तर परवडणार नाही का? हे आता सगळ्यांना नाही समजत. बेवडे नाही विचार करत. बेवड्यांना फक्त टायमाला भेटण्याचं मतलब असतं दारू. आता तुम्हाला या शेतीमधून आता ह्या वर्षी समजा एकरी 10,000 रुपये गाठा झाला, 4 एकर मध्ये 40,000 गाठा झाला, बरोबर आहे? सरकारने याच्यावर तुम्हाला काही मदत करावं असं वाटतंय का? नाही सरकारने अजिबात नाही केली पाहिजे आम्हाला. आता एक कांद्याला भाव नाही राहिले याच्यात तुम्हाला दोष कोणाचा वाटतो सगळ्यात जास्त? मतदाराचा. सरकारचा काय संबंध याच्याशी? नाही मतदारांनी केलं, मतदार त्यांनी तर समजा पहिल्यांदा खाल्लं मटण. नाही मग मतदारांनी चुकीचं सरकार निवडल्यामुळं कांद्याला भाव नाही पण जरी मतदाराला पैसे घेतले असले तरी बी हे जे प्रचार करताना हे लोक म्हणायचे की आम्ही तुमच्यासाठी काम करू, शेतकऱ्याचं उत्पन्न मोदी म्हणले होते डबल करीन. आता एक ट्रेड डील झाली अमेरिकेबरोबर, त्याच्यात आता टॅरिफ आपल्याला म्हणजे त्यांच्या मालावर 0% टॅरिफ आहे. म्हणजे भारतात जर त्यांचा माल यायला लागला तर त्याच्यावर 0% कर लागणार. आणि आपला जर तिकडे पाठवायचं म्हणलं अमेरिकेला, तिथं ते 100 रुपयाची वस्तू आपल्या 118 रुपयाला तिथं जाणार, म्हणजे त्याच्यावर 18% टॅरिफ लागणार. याच्यात आता पाठीमागे जर आपण पाहिलं कांद्याची निर्यात चालू होती बांगलादेशला, ते अचानक एक तिथं प्रकरण झालं, एक हिंदू माणसाला मारण्यात आलं. त्याच्यानंतर गाड्या बॉर्डरला स्टॉक झाल्या आणि आपल्या इकडचे जे शेतकरी येतं त्यांचा कांदा सगळा त्या 4-5 दिवसात 40-42 रुपयांनी कांदा चालला होता, तो गपक्यास आला 20 रुपयाच्या आत. म्हणजे हे जे धर्माचं नुसती हवा केली जाते, ते प्रकरण झालं बांगलादेशचं, तो नागरिक बांगलादेशचा आणि
त्रास झाला भारतातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना. म्हणजे आता असे किती शेतकरी असतील ना, कांद्याची किंवा मुलीचं लग्न करायचंय काही किंवा कर्ज फेडवायचंय, त्याच्यातले जर 20-25 लोकांनी आत्महत्या केली तर ते प्रकरण आपलं परवडलं का? नाही परवडलं. सगळे शेतकरी असंच खराब आहेत असं नाही विषय. हा. पण 10 जण जे खराब कामं करतात त्यामुळे बाकीच्यांना भोगावं लागतं ना. म्हणजे काही लोक पैशावर काम जे करतात विकले त्याच्यामुळे जातात बाकीच्यांना त्यामुळे भोगावं लागतं. बाकीच्यांना हे भोगावं लागतं. समजा 10ची चुकी 50ला भोगावं लागते. आता याच्यावर सगळेच लोक खराब आहेत हा, असं थोडा तुम्हाला विषय. वाटतंय का भविष्यात कधीतरी एखादं सरकार असं येईन आणि ते चांगला सगळ्यांचा विचार करीन बुवा? आताच्या सरकारचा जर विचार केला, आता तुम्ही सांगितलं शेतकऱ्याचं उत्पन्न डबल होण्याऐवजी 40,000 रुपये 4 एकर मध्ये तुम्हाला तोटा आहे, बरोबर आहे. हम्म. सरकारचा म्हणजे कुठलीच गोष्ट सध्या हे सरकार तर म्हणतं आम्ही लय चांगलं सरकार चालवतोय, पण आपण जर बघितलं तर सरकारचं पहिलं काम, सरकारने आरोग्याच्या सुविधा आपल्याला द्यायला पाहिजेत. सरकारी दवाखान्यात गेलं डॉक्टर लांबूनच चेक करतोय, बरोबर आहे का लांबून नाही? नाही जसं येत. पहिली डॉक्टरला गोष्ट सेन्सर बसले असं होतंय, डॉक्टर लांबूनच चेक करतोय. शिवाय सरकारी दवाखान्यावर विश्वास कोणाचा राहिला नाही, राहिलाय कोणाचा? नाही विश्वास सरकारी दवाखान्यावर 0.5% पण नाही. सरकारी शाळेवर कोणाचा विश्वास राहिला नाही, त्याच्या मास्तर कोणी भारासाठी नाही लेकरांना चांगलं शिकवलं ठेवतोय का? नाही तुमच्या लेकर कुठं सरकारी शाळेत आहेत का प्रायव्हेट मध्ये? नाही आमच्या इथे सरकारीत नाही, प्रायव्हेट मध्येच आहेत. त्याचं कारण असं आहे की कुठले इथं शिक्षण व्यवस्था बरोबर नाही, कोणी इथं लक्ष देत म्हणजे नाही. विश्वास राहिला नाही. म्हणजे सरकारी शाळांवर विश्वास नाही, सरकारी दवाखान्यावर विश्वास नाही, सरकारी ऑफिस मध्ये गेलं तर पैशाशिवाय काम व्हाय नाही पुढं. नाही सरकारी कोणत्याच गोष्टी विश्वास नाही. मग सरकार चांगलं म्हणायचं कशावरून? सरकार चांगलं म्हणणार येड जाऊनच म्हणावं लागेल ना, किंवा त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी फरक पडलाय तेव्हा सरकारला चांगलं म्हणते. सरकारची कोणतीच सिस्टम चांगली नाही तर ते सरकार चांगलं कसं? नाही सरकार हुशार म्हणतो, चांगलं नाही म्हणत आहे. म्हणजे गांडवा गांडवेला का कशा? 1 नंबर. हा हे. सर्वसामान्याला येड्यात काढायला खूप हुशार आहे. आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा एक मुद्दा काढला होता की मुख्यमंत्री म्हणले मी कर्जमाफी करीन. काय आता वाटतंय का होईल कर्जमाफी? कर्जमाफी होणारच नाही. मग शेवट मतदानाच्या टायमाला असंच विकत घेण्यासाठी पैसे वाटायचे, ते कर्ज माफी करून असं काहीतरी करून गांडवागर्दी करेल. आता मत चोरीचं यायला लागलंय पुढे हळूहळू, की म्हणतात मत मशीन मधून डायरेक्ट गायब होईल. काय वाटतं तुम्हाला त्याचं? हे 100% वाटतंय खरं आहे. पण आम्ही थोडं कमी शिकल्यामुळे, आम्हाला सुशिक्षित असल्यामुळे आम्हाला अंदाज नाही येतलंय, पण वाटतंय असं, तसं अंदाज तर वाटतोय असं होत असेल. असं होत असं वाटतं. आणि मग तुम्ही मतदान केलं काय नाही केलं काय, सरकार तरी बी येऊ शकतंय ना, मग काय नाही, आज मतदान करणं म्हणजे आम्हाला करायला जाण्याची इच्छा अजिबात नाही. कारण केलं तरी आम्ही वाटत नाही कधी ते उमेदवार येईल म्हणून. करणार? भरोसाच येत नाही ना. सगळ्यांचं ते साईडला कल असलं तरी येत नाही. आता आपला दुसऱ्या एका महत्वाच्या मुद्द्यावर बोलायचंय, लय आंतरराष्ट्रीय गाजलाय मुद्दा, आणि तरुण पोरांचं याच्याकडे चांगलं लक्ष आहे, ज्याला आपण जेनजी म्हणतो. ते एफस्टीन फाईल झालंय प्रकरण. 2 तात्यांनीच काय केलं, अगोदर म्हणले मी एफस्टीन फाईल बाहेर काढीन, मला राष्ट्रपती करा. वेताळवाडीच तात्या एपस्टेन म्हणतो का?